तर एसटीची आजपासून भाडेवाढ झाली आहे। मात्र अर्थमंत्री अजितदादांना निर्णयाची माहितीच नाहीये। परिवहन मंत्री सरनाईक आणि अर्थमंत्री अजितदादांमध्ये निर्णयाबाबत संभ्रम आहे। आजपासून राज्यात एसटी महामंडळात 15% भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। भाडेवाढीचा निर्णय लागू झालाय तरी अजितदादा म्हणतात मुख्यमंत्र्यांसोबत बोलून निर्णय घेऊ। गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। आजची जर एसटीची परिस्थिती तुम्ही महामंडळाची बघितली तर दर दिवशी सुमारे 3 कोटी रुपयाचा आर्थिक तोटा आम्हाला सहन करावा लागतो। म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही। एसटी भाड्याच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे, परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये। कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत। आता इथून पुढे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढत असतो। कुठलाही भाडेवाढ वगैरे जे जनतेला जीवनाशी विषय आहेत ते कॅबिनेटमध्ये किंवा माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय आमचे जे महायुतीचे नेते एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्याही चर्चा एखाद्या वेळी झाली असेल त्यात मला पूर्ण माहिती नाही, पण असे निर्णय घेताना मात्र महायुतीच्या आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याही चर्चा घेऊनच झाले पाहिजे असं मला वाटतं। तर मंत्र्यांकडून अशी विविधांगी वक्तव्य येत असताना भाडेवाढ नेमकी झाली की नाही असा प्रश्न पडतो आणि याचाच रियालिटी चेक केला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। आपण पाहूया। बसचं भाडेवाढ झालेलं आहे आणि आजपासून ते लागू झालेलं आहे। नेमकं भाडं किती आहे आपण ते तपासणार आहोत, किती दर वाढला आहे ते देखील तपासणार आहोत। आपण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून जी बस नाशिककडे जात आहे त्या बसमध्ये बसलेलो आहोत आणि अशा पद्धतीने हे सर्व प्रवासी आहेत आणि या ठिकाणी ज्या वाहक आहेत ते सर्व प्रवाशांचं तिकीट आपल्याला काढताना पाहायला मिळत आहेत। आता आपण प्रवास करतोय, नेमकं रियालिटी आपण चेक करतोय की नेमकं किती रुपये भाडेवाढ झालेला आहे। आता जेव्हा ज्या मॅडम आहेत ते आपल्याकडे येतीलच आणि त्यावेळेस आपल्याला कळेल नेमकं भाडं किती। यापूर्वी जेव्हा छत्रपती संभाजीनगरहून नाशिकला प्रवासी जायचे त्यावेळेस 440 रुपये हा दर होता। आता मॅडम आलेल्या आहेत। मॅडम, मला छत्रपती संभाजीनगरहून नाशिकला जाणं आहे, तर किती रुपये तिकीट आहे? सर, याच्या अगोदर 440 रुपये होतं आणि आता 507 रुपये झालेलं आहे। 14.95 दराने भाडेवाढ झालेली। म्हणजे कालपर्यंत हे दर 440 होते? हो, कालपर्यंत 440। काल रात्री मध्यरात्रीपासून 507 रुपये झालेले। नाशिक संभाजीनगर ते नाशिक 507 रुपये झालेले। मला एक नाशिकचं तिकीट द्या मॅडम। आपण आता या ठिकाणी यांच्याकडून नाशिकचं तिकीट घेतोय आणि आतापर्यंत हा जो दर होता तो 440 होता ना, आता आपण पाहू शकता माझ्याकडे हातामध्ये हा तिकीट आहे आणि या तिकीटमध्ये स्पष्टपणे 507 रुपये दर दिसतोय हा तिकीटचा, जो छत्रपती संभाजीनगर ते नाशिक एवढा प्रवासाचा आहे। आता मॅडमनी हा आपल्याला तिकीट दिलेला आहे, त्याचे पैसे मी देतोय। मात्र आपण पाहतो की काही संभ्रम होता, मात्र आज हा संभ्रम या तिकीटद्वारे स्पष्ट होतोय की भाडेवाढ झालेली आहे आणि 15% जवळपास ही भाडेवाढ एसटी महामंडळाच्या प्रवासात झालेली आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।